सर्वांना नमस्कार. आपण ऐकताय जबरदस्तीने बांधलेलं नातं भाग एक. आज शहरातल्या सर्वात मोठे बिझनेसमन राज शिर्के यांच्या मोठ्या मुलाचं म्हणजेच विराज राज शिर्के यांचं लग्न रमाकांतराव देसाई यांच्या मुलीशी अंजली देसाईशी होत होतं. विराज राज शिर्के वय 27 वर्ष, सिक्स पॅक्स, मस्क्युलर बॉडी, गव्हाळ रंग आणि 6 फूट उंची. दिसायला अगदी हॉलिवूडच्या हिरोसारखा, पण स्वभावाने मात्र अति संतापी, अकडू आणि खडूस. सगळे त्याच्या रागाला टरकून असायचे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा प्रेमावर अजिबात विश्वास नव्हता. विराजचा असा ठाम समज होता की पैशाने जगात सगळं काही विकत घेता येतं. दुसरीकडे आहे गौरी देसाई, मनाची एकदम साफ आणि प्रेमावर विश्वास ठेवणारी, पण सध्या अभ्यासात म्हणजे हुशार आणि देखणी, इतकी की एका नजरेत कोणाचेही भान सुटावे. दुधासारखा गोरा रंग, निळे डोळे, गुलाबी होठ आणि 5.3 फूटची उंची. ही एक साधी निष्पाप मुलगी. गौरीच्या आई-वडिलांचा लहानपणीच एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या काका-काकूंनीच तिचा सांभाळ केला. खरं सांगायचं तर देसाई कंपनी हडप करण्यासाठीच त्यांनी हा सगळा सांभाळ करण्याचा आव आणला होता. कारण देसाई कंपनी पूर्णपणे गौरीच्या नावावर होती. आता पुढे. एका मोठ्या बंगल्याच्या खोलीत एक मुलगी नवरी बनून बसली होती, पण तिच्या चेहऱ्यावर आनंदाचा लवलेशही नव्हता. ती आपल्या आई-वडिलांची आठवण काढून डोळ्यात पाणी आणत होती आणि मनाशीच म्हणाली, "आई, बाबा, तुम्ही मला असं एकटं सोडून कुठे गेलात? या ना परत, प्लीज आई बाबा. नेहमी दुसऱ्यांच्या केलेल्या कर्माची शिक्षा मलाच का बरं मिळते?" असं म्हणत ती ओक्साबोक्शी रडू लागली. फ्लॅशबॅक. रेवती, जी गौरीची काकू होती, ती ओरडली, "अंजली, बाळा कुठे आहेस तू? वऱ्हाड येण्याची वेळ झालीये आणि तू अजून तयार झाली नाहीयेस?" रमाकांत, जे गौरीचे काका आणि देसाई कंपनीचे मालक, घाईघाईने आले. "अरे, काय चाललंय काय तुमचं? लवकर तिला बाहेर बोलवा, वरात दारात आलीये." रेवती हो हो म्हणत खोलीचा दरवाजा उघडते. पण समोरचं दृश्य पाहून तिचे पार होशच उडतात. खोलीत सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं असतं. लग्नाचा जोडा बेडवर तसाच पडलेला असतो, पण अंजली कुठेच दिसत नाही. ती बाथरूममध्ये चेक करते, पण तिथेही अंजली नसते. हे सगळं मागे उभे असलेले रमाकांतराव पाहत असतात. त्यांनी डोक्याला हात लावला आणि धपकन तिथेच खाली बसले. रमाकांतराव हताश होऊन म्हणाले, "वरात दारात उभी आहे आणि ही मुलगी कुठे गेली? आता आपण साहेबांना काय तोंड दाखवणार?" रेवती लगेच तोंड सुटावं तशी बोलू लागली, "हे सगळं नक्कीच त्या कार्टीनं केलं असणार, म्हणजे त्या गौरीने केलं असणार. हिनेच माझ्या मुलीला पळवून लावलं असणार." ती पुढे म्हणाली, "ही पहिल्यापासूनच माझ्या मुलीवर जळत आलीये. माझी मुलगी इतक्या मोठ्या घरात लग्न करून जाते हे तिला बघवलं नसणार, म्हणून हिने तिला भडकवून पळवलं." गौरी गयावया करत म्हणाली, "नाही काकू, असं काहीही नाहीये. मी असं का करेन? मला काय भेटलं असं करून? हे खरं नाहीये. मी अंजलीला पळवलेलं नाही. मला खरंच माहिती नाहीये की अंजली कुठे आहे." असं म्हणून ती रडू लागली. इतक्यात मागे उभे असलेले जितेंद्र राज शिर्के हे सगळं ऐकतात. ते प्रचंड संतापाने लालबुंद होऊन म्हणतात, "हे काय चाललंय इथे? मुलगी पळून गेली? जर तुमच्या मुलीला हे लग्न करायचंच नव्हतं तर मग एवढा मोठा तमाशा करायची काय गरज होती? एका डीलवर साईन करण्यासाठी तुम्ही जबरदस्तीने आपल्या मुलीचं लग्न लावत होतात ना? म्हणूनच ती मंडप सोडून पळाली, राईट? आता याची भरपाई कोण करणार? या लग्नाला किती मोठे मोठे लोक आले आहेत माहिती तरी आहे का तुम्हाला? आमच्या इज्जतीचा तुम्ही एकदाही विचार केला नाही? तुम्हाला याची कडक शिक्षा मिळेल. मी तुमचं काहीही ऐकणार नाही. मी तुमचं सगळं काही बर्बाद करून टाकीन." रमाकांतराव देसाई, जितेंद्र राज शिर्के गरजले. गौरी रडत रडत म्हणाली, "प्लीज प्लीज काका, असं करू नका. आम्ही हात जोडून तुमची माफी मागतो, पण माझ्या काकांना सोडून द्या." जितेंद्र कडक आवाजात म्हणाले,
आमच्या डिक्शनरीत माफी नावाचा शब्दच नाही. आम्ही फक्त शिक्षा देतो लोकांना त्यांच्या गुन्ह्याची, आणि तुम्ही लोकांनी तर राजशिर्के घराण्याची आबरू घालवण्याचा प्रयत्न केलाय. शिक्षा तर मिळणारच. आता तुमच्या कंपनीला बुडण्यापासून देवसुद्धा वाचवू शकत नाही. गौरी पुन्हा गयावया करू लागली. असं करू नका प्लीज, आमची चूक झाली. आमच्यामुळे तुमची एवढी बेइज्जती झाली, पण यात काकांची काहीच चूक नाहीये. अंजलीला आम्ही पळवलेलं नाहीये. ती दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करायची, आणि म्हणूनच प्लीज प्लीज माफ करा आम्हाला. जितेंद्र अवाक होऊन म्हणाले, ए पोरी, तुला कळतंय का तू काय बोलतेयस? गौरी म्हणाली, हो मी बरोबर बोलतेय. तेवढ्यातच रेवती काकू मध्ये टपकली. पाहिलं ना तुम्ही, मी तर आधीच सांगत होते की हिनेच. पुढे रेवती म्हणाली, हिनेच पळवलंय आमच्या मुलीला. लहानपणी स्वतःच्या आईबापाचा घास घेतला आणि आता आमच्या सुखाच्या आड येते. रमाकांतरावने ताडकन गौरीच्या गालावर एक जोरदार चापट मारली आणि म्हणाला, आम्ही तुला पुढच्या पोरासारखं सांभाळलं, आणि आज तूच आम्हाला असा दगा दिलास. ज्या ताटात खाल्लंस त्याच ताटाला छिद्र पाडलंस. जितेंद्र शांतपणे म्हणाले, बस बस, आता खूप झालं. चूक झाली तर शिक्षाही मिळणारच. लग्न तर आज काहीही झालं तरी होणारच. अंजली गेली म्हणून काय झालं? ठीक आहे, काही हरकत नाही. आता लग्न या मुलीशी होईल. तशी गौरी दचकून म्हणाली, मी मी हे लग्न नाही करू शकत. जितेंद्र यांनी थेट धमकी दिली, जर तू हे लग्न केलं नाहीस तर मी ही डील कॅन्सल करेन आणि एका मिनिटात देसाई इंडस्ट्रीज मातीत मिळवून टाकीन. रमाकांतराव हात जोडत म्हणाले, असं म्हणू नका साहेब. आम्ही तुमचं सगळं म्हणणं ऐकायला तयार आहोत. तुम्ही म्हणताय ना तसंच होईल. लग्न आजच आणि आत्ताच होईल, तेही गौरीसोबत. बस तुम्ही ही डील थांबवू नका. आम्हाला तुमची प्रत्येक अट मंजूर आहे. गौरी रडवेली होऊन म्हणाली, पण काका, मला हे लग्न नाही करायचंय. रेवती काकू डोळे वटारून म्हणाली, का नाही लग्न करायचं? लग्न तर तुला करावंच लागेल, तेही आत्ता. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही, लक्षात ठेव. माझ्याशी गाठ आहे हां. गौरी म्हणाली, काका तुम्ही तरी सांगा यांना, मला आत्ताच लग्न नाही करायचंय. माझं अजून ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये. रेवती उपरोधाने म्हणाली, अरे वा, मोठी आली ग्रॅज्युएशन करून कलेक्टर बनणारी. लग्न करून शेवटी तुला घरचंच काम करायचंय, लक्षात ठेव. गौरी म्हणाली, काकू ते व्यक्ती माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत. मी त्यांच्याशी लग्न कशी करू? रेवती पुन्हा ओरडली, कारण तुला तेच हवं होतं ना. राजवाड्यात राहायचं होतं ना तुला, म्हणून तर तू हे सगळं केलंस. माझ्या मुलीला भडकवून पळून लावलंस, जेणेकरून तू तिथली राणी बनशील आणि आम्हाला नीच दाखवू शकशील, हो ना? आता हा नाटकाचा पाडा कशाला वाचतीयेस? गौरी रडत म्हणाली, काका तुम्ही तरी काहीतरी बोला ना. असं नका करू माझ्यासोबत, प्लीज काका. रमाकांतराव निष्ठुरपणे म्हणाले, बघ गौरी, लग्न तर तुला करावंच लागेल. ते खूप मोठे लोक आहेत. जर हे लग्न नाही झालं तर देसाई कंपनी बर्बाद होईल आणि आम्हाला रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही. तुला खरोखरच असं वाटतं का की तुझ्या काका काकूंनी रस्त्यावर भीक मागावी? गौरी हताश होऊन म्हणाली, नाही, अजिबात नाही. असं कधीच होणार नाही. रमाकांतराव म्हणाले, तर मग बेटा, आम्हाला बर्बाद होण्यापासून वाचव आणि हे लग्न कर. गौरी शेवटी हार मानून म्हणाली, ठीक आहे काका, मी या लग्नासाठी तयार आहे. फ्लॅशबॅक एंड प्रेझेंट टाइम. रेवती खोलीत येत म्हणाली, गौरी लवकर कर, खाली मंडपात सगळे तुझी वाट पाहत आहेत. गौरी शून्यात पाहत म्हणाली, हो काकू, मी तयार आहे. खाली मंडपात बसलेल्या विराजने जेव्हा गौरीला नवरीच्या रूपात पाहिले तेव्हा त्याच्या जबडा रागाने आवळला गेला. त्याने आपली मूठ घट्ट आवळली आणि स्वतःशीच फुटफुटला, मिस गौरी देसाई, तुम्ही माझ्या लाईफ आणि माझ्या इज्जतीशी खेळण्याचा प्रयत्न केलात ना. आता बघाच मी तुमची इज्जत कशी वेशीवर टांगतो ते. त्याचे ते रागाने झालेले डोळे पाहून एका क्षणासाठी गौरीच्या अंगावर भीतीचा सरकन काटा आला, पण तिने स्वतःला कसंबसं सांभाळलं आणि ती मंडपात जाऊन बसली. गुरुजीने मंत्रोच्चारात लग्न संपन्न केलं. दोघांनी घरातल्या सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. पाठवणीची वेळ आली तेव्हा गौरीने आपल्या काका काकूंचे आशीर्वाद घेतले. सुमती, जी विराजची आई, प्रेमाने म्हणाल्या, बेटा, आता तू आमच्या घरची मुलगी आहेस, असं म्हणत त्यांनी गौरीला मायेने जवळ घेतलं. गौरी भावूक झाली आणि तिला रडू कोसळलं. ती ओक्साबोक्शी रडू लागली. तेवढ्यात विराज अत्यंत उपरोधिक स्वरात म्हणाला, तुमचा हा मेलोड्रामा संपला असेल तर निघायचं का घराकडे?
कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.